नमस्कार नमस्कार नमस्कार. मी पायलट साबळे आज या प्रवासात तुमच्या सोबत असणार आहे. सगळ्यांनी सुट्टे पैसे काढून ठेवा, नंतर मला लफडी अजिबात नकोय. ते काय बेल्ट बांधायचे ते बांधून घ्या, कारण या प्रवासाला सुरुवात करायची आहे ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू 2 फुल 1 हाफ पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर टेक ऑफची वेळ झालेली आहे, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या विमानात आज बसलेल्या आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. तर आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये आपल्या कलाकारांना असणार आहे थोडं टेन्शन, कारण उद्याच्या भागात होणार आहे एका जोडीचं एलिमिनेशन. हा, पण आपण कशाला टेन्शन घ्यायचं, आपण फक्त हसायचं आणि हसवायचं. तेव्हा हसायला व्हा तयार, कारण परीक्षक निवडायची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येत आहेत एक शास्त्रज्ञ आणि एक विद्यार्थी. बघूयात काय गंमत येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगले आणि आनंद इंगळे. सांग सांग भोलानाथ, पेपर फुटेल काय फोटो मधले शास्त्रज्ञ खाली येतील काय. सांग सांग भोलानाथ, चांगले मार्क मिळतील काय. 2 तास झाले मला प्रयोगशाळेमध्ये बंद करून ठेवलंय. मला कोणी सोडवायला पण येत नाहीये, आणि हा फोटो मधला शास्त्रज्ञ माझ्याकडे बघून पिदी हसतो. एक बार मेरे सामने आ जाओ, चुन चुन के बदला लूंगा, चुन चुन के बदला लूंगा. बापरे बापरे, कोण आहात तुम्ही? आत्ता मला बोलवलंस ना माझ्या समोर ये म्हणून. ओळख कोण आहे मी? सफरचंद वाला. सफरचंद विकणारा असतो तर एकच सफरचंद घेऊन गावभर फिरलो असतो का? अरे ओळख, न्यूटन आहे मी, शास्त्रज्ञ न्यूटन. बाप रे, तुम्ही न्यूटन आहात? येस. हे तर माझ्यासाठी अत्यंत नूतन आहे. काय? तुम्ही न्यूटन आहात? न्यूटन. अच्छा, म्हणजे तोच का शास्त्रज्ञ, म्हणजे ज्याला फालतू शोधाची लॉटरी लागली? अरे माझ्या शोधाला फालतू म्हणतोस? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला रे मी. जो शोध तुम्हाला 20व्या वर्षी लागला तो मला पाळण्यात लागला. म्हणजे मी सारखा पाळण्यातनं खाली पडायचो. अरे गधाड्या, नापास झालास रे शास्त्रात. 24 मार्क पडले तुला. माझ्याशी बोलतोस तू शास्त्रज्ञ आहे मी, शास्त्रज्ञ. कुणाला माज दाखवताय तुम्ही? कुणाला माज दाखवताय? मला? आणि मला पण शोध लावता येतो, पण तुम्ही शोध लावण्याच्या लायकीचं काही ठेवलंय का? अरे त्याच्यासाठी शाळेत जायचं, अभ्यास करायचा. फालतुगिरी सगळी फालतुगिरी. शाळेत जाणं फालतुगिरी सगळी. मुळात तुम्ही शोध लावला, त्याचा अभ्यास आम्ही का करायचा? म्हणजे काय? आणि मला सांग, तू कुणाचा अभ्यास करून शोध लावलास? मला कशाला अभ्यास करायला हवा? अरे मी शोधच नाही का एकदम लावला. तुम्ही शोध लावला त्याचा काही पुरावा आहे का? व्हिडिओ शूटिंग आहे का त्याचं? अरे मी कसं मान्य करायचं तुम्ही शोध लावलात? पुरावा काय आहे? गधड्या, सगळ्या जगाने मान्य केलं. अरे शोध मी पुरावा कसं काय? तुम्ही खोटे आहात. काय? आमच्याकडे बघा, रजनीकांत नावाचे एक मोठे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एकदा काय केलं, फुटबॉल खेळता खेळता अशी फुटबॉलला अशी किक मारली. तो बॉल असा गेला. शोधताय काय? गेला तो गेला, परत आला नाही, गेला. असं कसं होईल? अरे मी शोध नाही का लावला? जी गोष्ट वर जाते ती एकदा तरी खाली येते म्हणून. नाही, रजनीकांत सरांनी बॉल मारला की जातो, तो परत येतच नाही कधी. मग त्यांनी दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, असे 7 बॉल त्यांनी मारले. ते परत आलेच नाही, सगळे हरवले. आज अवकाशामध्ये ते ग्रह म्हणून ओळखले जातात. तो तुमचा तो कोण? किटलीवाला शास्त्रज्ञ. चहाची किटलीवाला शास्त्रज्ञ कोण? चहावाला शास्त्रज्ञ कोण? ती किटली अशी काय, ती वाफ आली, ते वाफेच्या इंजिनाचा शोध लावला कोण? तो जेम्स वॅट. वॅटेल ते बोलू नका तुम्ही. अरे जेम्स वॅट. तोच तो. हा, जागतिक प्रदूषणाचा जनक आहे तो, जनक. काय बोलतोयस तू? अरे वाफेच्या इंजिनाचा शोध लावला त्यांनी, त्याच्याविषयी असं बोलताना लाज नाही वाटत? अरे वाफ काढली, पण त्याच्या खाली जाळलं काय? कोळसा जाळला ना. केवढा धूर झाला. जगातलं पहिलं प्रदूषण त्याच्यामुळे सुरू झालं.
मला वाटतं माझी खरंच जाण्याची वेळ झालेली आहे. अजिबात जायचं नाही, कुठेही जायचं नाहीये. बघा आता तुमची कशी तंत्रवतो मी एकेकाची ती. दुसरा शास्त्रज्ञ कोण तुमचा तो? कोण? ते काहीतरी असं लावलं, त्याच्या खाली असा अंधार असतो. काय अंधाराच्या वर काय असतं ते? अंधार पेटतो. काय काय ते? दिवट्या, बोल ना हा, हा, हा. काय ते? दिवा दिवा दिव्याचा शोध कोणी लावला? कोणी लावला म्हणजे? आमचे सर थॉमस अल्वा एडिसन. का लावलात रे तुम्ही दिव्याचा शोध? असं काय बाळा, त्यामुळे रात्री सुद्धा कामं करता यायला लागली माणसाला. पण त्याच्यामुळे रात्रीचा अभ्यास सुद्धा करता येतो याचा शोध लागला ना रे पालकांना आणि शिक्षकांना. देवाने रात्री शोधून काढला, कारण दिवसभर अभ्यास केल्यानंतर, भरपूर कामं केल्यानंतर डोक्याला जरा आराम मिळावा म्हणून त्याने रात्री शोधून काढला ना रे. आणि तुम्ही दिव्याचा शोध लावून काय दिवे लावलेत रे? तुम्ही लाईटचा शोध लावला, त्याच्यामुळे नाईट शिफ्ट सुरू झाल्या, रात्रपाळ्या सुरू झाल्या, लोकांच्या हृदयावर ताण येऊ लागला, लोकांना हार्ट अटॅक येऊ लागले रे. ते त्याचं कारण तुमच्या एडिसन आहे. तुझा दुसरा शास्त्रज्ञ कोण तो? तुरेका तुरेका करत बोंबलेत बाहेर आला. कोण तो तुरेका? असा मात्र मी ऐकून घेणार नाही. युरेका युरेका असं म्हणत बाहेर आला रे आमचा आर्किमिडीज. अरे वस्तुमानाचा शोध लावला रे त्यांनी. अरे तुरेका तुरेका बोंबलत बाहेर आला, पण काही गुंडाळायचं नाही, तसाच बाहेर आला. आम्ही शास्त्रज्ञांनी शोध लावले, चुकलंच आहे आमचं जरा. आता मात्र जातो मी. हे खरं जाता येणार नाही तुला. काय? तुझी आता परीक्षा घेणार आहे मी. काय काय काय? लाव या मोबाईल वरनं फोन लाव. लाव फोन लाव. मला आ? नाही लावता येत. नाही, शास्त्रज्ञ आहेस ना, फोन नाही लावता येत. नाही. अॅनिमेशन म्हणजे काय सांग? कम्प्युटरचा शोध कुणी लावला सांग? सांग ना, पटकन सांग ना. मिक्सरचा शोध कुणी लावला? फ्रीजचा शोध कुणी लावला? ब्लूटूथचा शोध कुणी लावला? हा, अरे हे सगळे शोध माझ्या नंतर लागले, मला नाही माहिती. तुझ्या नंतर ते शोध लागले ते महत्वाचे नाही का रे? ते महत्वाचेच आहेत ना. पण आम्ही वाचत नाही ते कधी पुस्तकामध्ये. अंगठे धर, पायाचे अंगठे धर आता ताबडतोब माझ्या समोर. ही तुला शिक्षा आहे. धर अंगठे. हो धरले. इथे आता शिक्षक येतील, त्यांना सांगायचं की ही सगळी पुस्तकं आता बदला आणि याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी नवनवीन शोध लावलेत ना त्यांची सगळ्यांची नावं ऍड करा.